परभणी जिल्ह्यात कालपासून कमी अधिक प्रमाणावर पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस लागवड सुरू करण्यात आली आहे। 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 80 मिलीमीटरच्या वर पाऊस झालेला आहे। मात्र हवामान खात्याने पेरणीची घाई करू नका असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय। दरम्यान शेत बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। कालपासून परभणीत जोरदार पावसाला खरं तर सुरुवात झालेली आहे। सतत 2 दिवस पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केला जातोय आणि पेरणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या शेतीच्या या प्लॉटवरती आपण आहोत आणि या ठिकाणी पाहतोय कापसाची लागवड शेतकऱ्या दाम्पत्यांकडून या ठिकाणी केली जात आहे। खरं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलेलं आहे। मात्र शेतकरी आता या ठिकाणी कापूस लागवड करत असताना आपल्याला दिसून येते। खरं पाहायला गेलं तर 1 जून पासून आजपर्यंत 84 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं शेतकऱ्यांना या होत असलेल्या पावसानंतर 70 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन केलं होतं। मात्र परभणीत आपण पाहतोय कालपासून होत असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यातून पेरणी सुरुवात करण्यात आलेली आहे। कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केली जात आहे। खरं तर मूग नक्षत्र कोरडं गेल्यानंतर 1 महिना पेरणीसाठी कापूस लागवडीसाठी उशीर झालेला आहे। मात्र शेतकरी आता कालपासून होत असलेल्या पावसामुळं कापूस लागवडीकडे या ठिकाणी वळल्याचं परभणीत आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।